पुन्हा एकदा एका विजयाच्या साह्याने ईव्ही फायटर्स टीम आपल्याला पाहायला मिळेल. अमोल सर, व्यंकटेश सर आपल्याला पाहायला मिळतील आणि सोमनाथ सोनावणे या खेळाडूचा नेहमीच दबदबा राहिलाय. थोडं इंजर्ड आहेत ते, परंतु या मॅच मध्ये चांगला खेळ ते साकारतील. शुभम आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाकडे जात असताना. सागर आपल्याला पाहायला मिळतील. अमोल भोसले टीमचे 40+ आयकॉन या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळत. 5 षटकांचा सामना. मॅचला लवकर सुरुवात होईल. 2.37 मिनिटे झाले. 2:38 ला पहिला बॉल फेकला जाईल. रोहित दादांचा आम्ही नाव उल्लेख जरूर करू. आज मैदानाकडे प्राचारण करत असताना विकेट किपर म्हणून त्यांची भूमिका राहिली आहे, मेंटोर म्हणून त्यांची भूमिका राहिली आहे आणि आज मैदानामध्ये मात्र नक्कीच एक स्टँडर्ड मेंटेन करत असताना दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. वी ऑल आर एन्जॉयिंग द बिग गेम, बिग बॅश लीग सीझन 3. टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय टीम लीगल ईगल या टीमनं. चला आता आम्ही एक महत्वाची सूचना करतोय बघा. सर्वांनी लक्ष असू द्या. मॅनेजमेंट, स्टेडियमच्या मॅनेजमेंट सपोर्ट स्टाफ कडनं ही सूचना आली आहे की आपण खेळ करतोय, खेळाडू म्हणून, प्रेक्षक म्हणून तुम्ही इतरत्र कचरा करताय. व्यापर्स असतील, पेपर्स असतील, जेवण केल्यानंतर जेवणाच्या प्लेट्स असतील, पाण्याच्या बॉटल्स असतील, कॅप्स असतील, इतरत्र तुम्ही कुठेही फेकू नका. अन्यथा त्याचा त्रास हा मॅनेजमेंट स्टाफला पाहावा. खरं तर त्यांचे सुपरवायझर्स त्यांना विचारतायत. त्यामुळे आम्ही विनंती करू आयोजकांच्या वतीनं की तुम्ही इतरत्र कुठेही स्टेडियम मध्ये, स्टेडियमच्या बाहेर, स्टेअरकेसवर जिथे आसन व्यवस्था आहे बसण्याची, सिटिंग अरेंजमेंट, तिथे तुम्ही कुणी कुठेही इतरत्र कचरा करू नये प्लीज. टायमर आम्ही ऑन करतोय. बंटी सर आणि अमित घोलतकर सर. घड्याळामध्ये वाजले 2:39 एंड हियर वी गो. एक्सपीरियंस कैंपेनियन तजुर्बा के साथ बॉलिंग ट्रैक पे अनिल देसाई. हियर वी गो. द फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल शुभम साठी अक्रॉस लाईन इनटू द मिडल. बॉल गेला डीप मध्ये. स्वप्नेला आहेत. बॉलला उचलतील, फेकतील. इन बिटवीन वी कॅन सी क्विक सिंगल ऍड होईल. टोटल मध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पहिले षटक प्रगतीपथावर असताना बिनबाद एक ईव्ही फायटर्स या टीमची विरोधात लीगल ईगल संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांना जिंकायचे. जिंदगी रुलाती है मगर रोने का नहीं. मग अशा आपण उल्लेख केला. वो अगर बुलाती है तो बिल्कुल जाने का नहीं. हो, सागरच्या बॅटमध्ये कडक फटका, परंतु बेधडक आले तर भी बॉलला त्यांना उचललाय, फेकून दिलाय. लगेचच एकच मिळणार आहे. चला ओव्हर द विकेट. ओ, यावेळेला कमिटमेंट पाहायला मिळाली. सुंदर अशी कमिटमेंट, परंतु शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये कपिल आपल्याला पाहायला मिळाले. आणि बघा मयूर पवारनं हेच केलंय. मयूर पवारनं काय केलंय तर मयूर पवारनं खेळातलं स्पिरिट मेंटेन केलंय. नव्या खेळाडूंना प्रमोट करणं, त्यांना मोटिवेट करणं आणि जुन्या खेळाडूंना पुन्हा पुन्हा संधी देऊन त्यांच्यातली गुणवत्ता खरं तर मैदानामध्ये काढून घेणं. अनिल देसाई यांना प्रमोट केलं. आता युवकाकडे जाऊन त्याने सांगितलं वेल डन मा बॉय. आणि हे क्रिकेटमध्ये असायला हवं. अ सोर्स ऑफ इन्स्पिरेशन मयूर पवार. वी ऑल आर टॉकिंग अबाउट द क्रिकेट. हाही बॉल ऑन साइडला ड्राइव्ह केलाय. कुणी नाहीये. बॉल फरार, येईल चौकार.
थँक्यू. इथे एक नंबर कंबर नाही, इथे पोट सुटलेले पण पाहायला मिळालेत. ऋषी एक सूचना करूया आपण. डगआउट आहे तिकडे, त्या डगआउट मध्ये खेळाडू बसतायत आणि पान वगैरे सुपारी वगैरे खाऊन तिकडे थुंकतायत आणि हे मॅनेजमेंटच्या निदर्शनास आलेलं आहे. त्यामुळे आम्ही ही पहिली आणि शेवटची सूचना आम्ही करतोय ऑन बिहाफ ऑफ स्टेडियम स्टाफ कमिटी. त्यांच्याकडनं आम्हाला फोटो दाखवण्यात आले. त्यांनी सांगितले की तिकडे असं काहीतरी होतंय आणि ते होऊ नये, खेळाडूंनी असं करू नये. त्यासाठी आम्ही सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा विनंती करू की तुम्ही प्लीज, आपण सुशिक्षित आहोत आणि आपण सृजन आहोत आणि आपण स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक आहोत, पण याचा अर्थ असं नाहीये की तुम्ही कुठेही काही कराल. प्लीज असं करू नका. हा बॉल गेलाय डीप काऊ कॉर्नर मध्ये आणि येईल हा बॅट. आपण पाहताय शुभम याच्या बॅटमधनं अप्रतिम, सागरच्या बॅटमधनं अप्रतिम कलात्मक ताकद, शक्ती, युक्ती, आत्मविश्वास यांचा संगम आलेला हा सागरचा पेटंट दाखवणारा षटकार. महेश सर, आपण आज वेळेवर मॅचेस कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. 6:15 पर्यंत आज आपण वाइंड अप करू. त्यासाठी आम्ही सूचना करू की आपण थोडी घाई करूया. मगाशी मला एकाने विचारलं की भाई कैसे हो, तो मी त्यांना सांगितलं की जिंदगी में गम है, गम में दर्द है, दर्द में मजा है और मजे में हम है. असं आपल्याला प्रत्येकाला सांगता आलं पाहिजे. क्रिकेटमध्ये सुद्धा कधी कधी वेदना असतात, कधी कधी आनंदही असतो. हारलो की मग वेदना होतात, जिंकलो की मग आनंद उत्सव असतो. वेदनेत सुद्धा तुम्हाला तुमचा आनंद शोधता आला पाहिजे. थोडी चर्चा करतोय आपण क्रिकेट बद्दल. हा बॉल ऑफ साइडला ड्राईव्ह केला, डीप लॉंग ऑफ मध्ये फील्ड चाचपडतील बॉल, बॅकअप मिळेल स्वतःकडनंच, परंतु मिळेल ती धाव फक्त एक न टोटल स्कोर मला वाटतं 2 मिळाल्या. विष्णू बॉलिंग ट्रॅकवर 2 मिळाल्या. धावसंख्या 17 आपल्याला पाहायला मिळतील. आमचे गुणवान गुणलेखक हमजा खान, जे खर तर काय कडक फटका सजवलाय. ज्या पद्धतीने हा बॉल हिटिंग झोन मध्ये फेकला होता, शुभमच्या रडार मध्ये होता, विहंग मार्गाने हा फटवलाय, नभांगणात उचललाय, मारलाय थेट बाहेर. शुभमचा पेटेंट षटकार. अजून एक हाही बॉल फुल टॉस आहे, परंतु इथे कन्व्हर्जन जमलं नाहीये. चूक झाली आणि चूक झाल्यानंतर मात्र खेळाडू चूक करणार नाहीये. झेल इथे टिपला गेलाय, फलंदाजाला परतावून लावलंय. शुभम बॅक टू दी डगआउट. नहीं पाजी, लेकिन वडापाव करने चांस ही क्यों देने का. डीजे मास्टर अतिशय वेगळ्याच भूमिकेमध्ये आहेत. एनिवेज थोडंसं मॅचवर आपण फोकस करतोय. अभिनं सुंदर झेल टिपलाय. बॉडी बॅलन्स अभिचं चांगलं राहिलं, चेंडूवरची नजर, हातांची उंच, अँड दिस ऑल थिंग्स अ मायक्रो सेकंद मध्ये तुम्हाला करायचे असतात. आणि फिटनेस ॲथलेटिसिझम जर का तुमच्याकडे असेल, स्नायूंची लवचिकता, फ्लेक्झिबिलिटी जर का तुमच्याकडे असेल, तर या गोष्टी तुम्हाला मैदानामध्ये सहज लिहिल्या करता येतात. आणि ते केलं. अभिनं टिपलाय तो झेल आणि आता फलंदाज नवीन येतील मैदानाच्या आतमध्ये. इन ॲट नंबर 3 सोमनाथ सोनावणे. सोमनाथकडे एक क्षमता आहे, सोमनाथ एक ताकदवान फलंदाज आहे. आज आत्मजित खेळ करतोय आणि आत्मजितची फॅमिली आले अलॉंग विथ हिज वाईफ अँड अ किड. दे आर एन्जॉयिंग द गेम ऑफ क्रिकेट. सो लेट्स वेलकम
द फॅमिली ॲज वेल. या मॅच मध्ये आत्मजितनं अप्रतिम खेळ केलाय. लेट्स वेलकम देम. यावेळेला ए जॉन गॉन, काय गरज होती का या फटक्याची. विकेट किपर रोहितचं करूया आपण कौतुक. मगाशीच आम्ही म्हटलं की हा एक एनर्जीचा पॉवर हाऊस म्हणून ओळखला जातो. बिहाइंड द विकेट रोहितनं टिपलेला तो झेल आणि फलंदाज क्रमांक 2 सोमनाथ सोनावणे अतिशय नाराज आणि हताश होऊन मात्र बाहेर येत आहेत. चूक झाली परंतु मैदानामध्ये अप्रतिम खेळ. फिल्डिंग टीमचं आपण कौतुक करूया. टीमचं नाव आहे लीगल ईगल. एव्ही फायटर्स कडनं थोडी फाईट होतीये. नेक्स्ट बॉल लाईन आपण पाहतोय बराच दूर फेकलाय. पंच मात्र सांगतात की हा बॉल बॅटच्या रेंजच्या आतमधून गेला आणि म्हणूनच हा बॉल असणार आहे तो फेअर बॉल. अमित घोलतकर सर आपल्याला पाहायला मिळतील. सोबतीनं बंटी कांबळे सर आपल्याला पाहायला मिळतात या पंचांच्या भूमिकेमध्ये. आज निष्पक्ष, ट्रान्सपरंट, क्लीन, 0 एरर ही पंचांची भूमिका. हा ही बॉल टॅप केलाय. बॉल गेला ऑफ साइडला. फिल्डर आहे शॉर्ट कव्हर्स मध्ये. मिळेल ती फक्त एक जाव. 1 टोटल स्कोर पुढे जाईल. थेंब थेंब करूनच डोह हा भरत असतो आणि थेंबे थेंबे तळेसाचे आपण नेहमीच म्हणत असतो. बॉलिंग युनिट आपण पाहताय 3 षटक 2 षटकांचा खेळ आतापर्यंत झाल्या. षटकामध्ये धावा आल्या तब्बल 9. 2 षटकांच्या अखेरीस रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 24. ही माहिती आम्हाला कलंबोलीला स्थायिक असणारे आमचे हमजा खान जे गुणलेखक आहेत, जे गुणवान आहेत, आज पनवेल टेनिस क्रिकेट यूट्यूब वाहिनीसोबत कार्यान्वित असताना आमच्या आयोजन कमिटीला मात्र त्यांच्या माध्यमातून ही चांगली साथ मिळतीये. आज स्टँडिंग स्कोरर म्हणून ही भूमिका सांभाळत असताना आम्ही हमजा खान तुमचंही मनापासून आभार आणि कौतुक करू. एक चांगलं गुणसंख्या लेखन कसं असतं आम्हाला अगदी दाखवत असताना, आम्हाला अपडेट करत असताना एका एका चेंडूचं अपडेट, एका एका धावेचं अपडेट आणि एका एका घटनेचं, घडामोडींचं अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत असताना, समालोचन करत असताना आम्हाला ही सहाय्यक भूमिका पाहायला मिळतीये. 2 षटकं ज्याच्यामध्ये पॉवर प्लेची षटकं आपल्याला पाहायला मिळाली. P1 मध्ये धावा आल्या 15, P2 मध्ये धावा आल्या 9 आणि आता षटकं पॉवर प्लेची संपली म्हणजे पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन हटवलं जाणार. आता तुम्हाला मुभा असणारे 5 सीमारक्षक तुम्ही लावू शकता. एका बाजूला 4, दुसऱ्या बाजूला 1 किंवा एका बाजूला 3 आणि दुसऱ्या बाजूला 2. आता आपण पाहताय उजव्या हाताच्या फलंदाजासाठी ऑन साइडला 3, मिड विकेट, काऊ कॉर्नर, डीप लॉंग ऑन, डीप लॉंग ऑफ आणि डीप कव्हर्स मध्ये पंकज पोल. शॉर्ट कव्हर पॉइंट मध्ये शॉर्ट थर्ड मॅन, गली रिजन मध्ये शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट मिड विकेट मध्ये आहेत ऑन साइडला फिल्डर. इकडे आहेत पंकज पोल मिड विकेट मध्ये, शॉर्ट मिड विकेट मध्ये, अंतर्वर्तुळामध्ये. विकेट किपर विकेट पासून थोडे दूर आहेत, 3-4 पावलं दूर, कारण एज लागल्यानंतर रबराचा हा चेंडू 140 ग्रामचा बॉल बॅटला स्पर्श केल्यानंतर अतिरिक्त बाउन्स होतो, गतिमान होतं, म्हणजे गती वाढून जात असतो आणि म्हणूनच चौकार सेव्ह करण्यासाठी संरक्षात्मक पवित्रा डिफेन्सिव्ह फिल्डिंग अप्रोचनं विकेटकीपर रोहित खरं तर विकेट पासून थोडे दूर राहिलेत. मयूर पवार हा एक परिपक्व आणि अष्टपैलू खेळाडू जो खरं तर बॅटिंग ऑलराऊंडर आहे, परंतु तो गोलंदाजी करू शकतो आणि त्यानं फसवलाय. बॉल हवेमध्ये नोमॅन्स रिजन मध्ये बॉल लँड होईल, मिळेल 1 धाव, स्ट्राइक रोटेड होईल आणि 1 रणसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळेल ती 26 या आकड्यावर. 26 रन फिलहाल स्कोर बोर्ड पे, 26 धावा धावफलकावर पाहायला मिळते. एव्ही फायटर्स त्यांच्या विरोधात लीगल ईगल या 2 संघांमध्ये सुरू असलेली लढत आपल्याला पाहायला मिळतीये. नेक्स्ट मॅच मध्ये सुद्धा आम्ही लगेच अनाउन्स करणार आहोत. सीबीडी कॉप्स आणि चव्हाण ब्रदर्स तयार राहायचे प्लीज. या बॉलला चांगला कनेक्ट केलाय,
फटका तर चांगला आहे, क्षेत्ररक्षण खराब होईल. अभि आणि स्वप्नील यांच्या मधून छेदून भेदून बॉल गेलाय. वन बाउंस ओव्हर द डिफेन्स आलेला हा मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकणारा चौकार. क्रिकेटमध्ये चेंज महत्वाचा असतो. मग तुमच्या फलंदाजीच्या पावित्र्यामध्ये, तुमच्या फॉर्ममध्ये, तुमच्या स्टान्समध्ये आणि अगदी इथे मात्र चांगला खेळ साकारलाय महेशच्या बॅटमधनं चौकार आलाय. तोडफोड फलंदाजी तो करू शकतो आणि इथेच याच गोष्टीची चर्चा आपण करत होतो. सी फॉर कमिटमेंट, सी फॉर चेंज अँड सी फॉर क्लासिकल बॅटिंग बाय महेश. अनदर 4 न टोटल स्कोर पुढे गेलाय तो 34. फिलहाल 34 रन स्कोर बोर्ड पे, 34 रन्स ऑन अ बोर्ड नाउ. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. मयूर पवार थोडी महागडी गोलंदाजी, परंतु मयूरला आम्ही सांगतोय संघर्षाची वाट संपता गाव लागते स्वप्नपूर्तीचे. शिडात निश्चयी वारे भरता नवे किनारे तुझ्या कीर्तीचे. कीर्ती दाखवावी लागेल. ओळख आहेच, नाव मोठं आहे, परंतु नाव लौकिक खेळही तुम्हाला करावा लागेल. काही झालं लढत राहायचं. स्वागत आहे रणभूमीतल्या रणधुरंधरांचं. ही केवळ स्पर्धा नाहीये, खर तर आपली एक वेगळी ओळख निर्माण करण्याची एक वेगळी संधी आहे. लढत राहायचं. जरी आपण एकदा पराभूत झालो तरी पुन्हा एकदा नव्यानं उभं राहायचं. ऑन साइडला ड्राईव्ह केलं. या बॉलला अगदी गॅप शॉट सिलेक्शन, चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. बाउंड्री लाईन कडे खर तर कुणीही नव्हतं आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून हा बॉल चौकारासाठी गेलाय, कन्वर्ट झालाय आणि टेलर मेड चेंडू होता. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. दॅट्स अ क्रॅकिंग फ्रॉम दी बॅकफुट आलेला हा चौकार. धावसंख्या 4 देऊन जाईल. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 39. आमचे साथी समालोचक विजय म्हात्रे फ्रॉम बेलापूर, आज त्यांची उपस्थिती ऑन ड्युटी ते मॅचला एन्जॉय करत आहेत. नुकताच जेवणाचा आस्वाद घेऊन आपण या क्रीडांगणामध्ये मॅचचा आस्वाद आपण आता घेतोय. लुप्त उठाते हुए बॅट आपल्याला पाहायला मिळते, सज्ज आहेत. हा बॉल आत्मजितला चकवून बॉल गेलाय.
शॉट थर्ड मॅन रिझन मध्ये. फिल्डर आहेत, बॅकअप मिळेल, पंचांचा इशारा आलाय व्हाईट बॉल. धावसंख्या 1-1 न पुढे जाईल, 2 मिळतील आणि एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ते 41. षटक क्रमांक सुरू येते 4थं आणि 17 मिनिटांचा अवधी झालाय. 3 मिनिटांमध्ये षटक तुम्हाला फेकावं लागेल. गोलंदाज रोहित यांना आम्ही थोडं सूचित करतोय. बरोबर 18 मिनिटे आता झालीत. थोडेसे आपल्याला घाई करावी लागेल. कालच्या दिवसामध्ये थोडं बॅड लाईटला आपण सामोरं गेलो. आज पुन्हा एकदा आपण जर का पाहिलं गेलं तर तपस्वीप्रमाणे या मॅचकडे लक्ष असणारे आमचे मॅनेजमेंट आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे मुख्य प्रणेते, आर्किटेक्ट ऑफ दिस टुर्नामेंट, ज्यांचा अट्टास असं आहे की या स्पर्धेला लॉन्च करून जितकं डोनेशन आपल्याकडे येईल त्यांचा योग्यरित्या आपण वापर करता यायला पाहिजे. आपल्याला क्रिकेट या खेळाला मात्र प्रमोट करता आलं पाहिजे आणि त्याच ऑब्जेक्टिव्हनं संपूर्ण आयोजन कमिटीनं मात्र चांगली साथ दिली आहे. युवकांची साथ अपेक्षित असणार आहे. इथून पुढे उद्याचा फायनल डे आणि फायनल डेचं एक जबरदस्त प्रेशर नेहमीच असतं. त्यामुळे युवक एकत्र येणं, युवकांची साथ आयोजकांना मिळणं आणि त्यातूनच स्पर्धेचं एक यश हे ठरत असतं. प्रत्येक स्पर्धेला एक मापदंड असतं. हमजा मापदंड म्हणजे आपण साध्या सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर नक्कीच थोडी चर्चा होईल. पंचांकडे अपील झाली परंतु खरास्त करतील. बॉल डॉट आलाय, टोटल स्कोर थांबलाय, पाहायला मिळेल तो 42 वर. 42 रन स्कोर बोर्ड पे. फिलहाल बैटिंग टीम की तरफ से महेश एंड सागा both the batters are well set in the middle. पहिला फलंदाज सागर जो ओपनिंगला आलाय, सलामीला आलाय, तग धरून तो उभा आहे. दिव्येश आमचे मित्र आज मॅचला एन्जॉय करतायत. होप दे आर एन्जॉयिंग द गेम ऑफ क्रिकेट. कामकाजामध्ये ते बिझी असतात त्यामुळे क्रिकेटला फार त्यांना वेळ देता येत नाही, पण जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते नेहमीच आवर्जून उभे असतात आणि नक्कीच स्पर्धांमध्ये त्यांचं सहाय्य नेहमी असतं. काही गोष्टींची आपण थोडी चर्चा करतोय. मॅचवर फोकस करत असताना हा अजून एक मला वाटतं हा डॉट बॉल असणार आहे का पंच? एक्झॅक्टली काय एज लागलाय? 1 मिळाली. नेक्स्ट मॅच मध्ये सीबीडी कॉप्स आपल्याला पाहायला मिळतील. आसिफ खान सर पाहायला मिळतील, आपल्याला पाहायला मिळतील सूर्या सर. या मॅच मध्ये त्यांचा इम्पॅक्ट आम्हाला पाहायला मिळेल. आदित्य ज्यानं मागच्या मॅच मध्ये चांगलं क्लिनिकल फिनिश केलं, तोही आम्ही त्यालाही आम्ही पाहणार आहोत. नेक्स्ट मॅच मध्ये कदाचित जर का ही मॅच क्रुशियल ठरणार आहे ती सीबीडी कॉप्सच्या टीमसाठी, कारण एक सामना गमावलाय आणि एक जिंकलाय. नेट रन रेटनं सुद्धा पुढे जावं लागेल आणि त्याचबरोबर जिंकणं हे अनिवार्य असणार आहे. जिंकावंच लागेल आणि जिंकला तरच या स्पर्धेतील स्थान तुमचं निश्चित राहील. आणि नेक्स्ट मॅच मध्ये डू ऑर डाय ही सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळणार आहे. करू आम्ही पुन्हा एकदा अनाउन्समेंट. दोन्ही टीमचे कॅप्टनला इन्व्हाइट करू की इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला सज्ज राहायचं आहे. एका बाजूला चव्हाण ब्रदर्स आणि सीबीडी कॉप्स. टोटल स्कोर आपण पाहताय फक्त 45. खर तर पहिल्या षटकामध्ये 15, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 9, तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 15 आणि चौथ्या षटकामध्ये धावा आल्या 4. Score correction, a wide run added into the total. Total score is now 46. सेहेचाळीस धावा धावफलकावर. 46 on a board now. 46 रन स्कोर बोर्ड पे. नया गेंदबाज with his new bowling skill, and the name is Mr. Abhi. Abhi can turn the ball, Abhi can deviate the ball, Abhi can give little flight to ball, and Abhi has his own skill to turn the ball. पाहूया आपण फिरकी आणि त्याच्याकडे असलेली मीडियम पेस बॉलिंग मैदानामध्ये तो कशी साकारेल. मयूर या टीमला लीड करत असताना सोबतीनं स्वप्नील आहेत. आज हे पवार बंधू आपल्याला पाहायला मिळतील. ऑन साइडला 3, 4 आहेत फिल्डर, ऑफ साइडला एकच आहे. ऑन साइडला ड्राइव्ह केला बॉल. मयूर सांगतोय आय विल टेक इट अँड द कॅच इज टेकन. अनदर सेलिब्रेशन इन द मिडल.
फलंदाज बाद बॅटर महेश बॅक टू दी डगआउट. येस अंपायर. रंगरंगोटी करण्यासाठी म्हणजेच लाईन आपल्याला मारायच्या आहेत, त्या लाईन नाही ज्या आपण कॉलेज टाइम मध्ये मारायच्या. आता इकडे टीम मधल्या नाही, शाळेत सर शिक्षक म्हणायचे ना की एका लाईन मध्ये या. शब्दांची रंगसंगती. धावसंख्या फक्त 46. बबलू अंकलला मगाशी विकेट हॅट्रिकची संधी होती, तो झेल टिपायलाच हवा होता. जर तो झेल टिपला असता कदाचित मॅचचं चित्र अजून आणखीन रंगवलं गेलं असतं. अर्थातच आपण मागच्या मॅच मध्ये तसं काही घडताना पाहिलं नाही, परंतु फाईट चांगली दिली. 40+ सर्वच खेळाडू, आम्ही किरण पटेल सरांचं सुद्धा नक्कीच लक्ष वेधून घेते की सर्व 40+ खेळाडू चमकलेत या मॅच मध्ये, स्पर्धेमध्ये. अहो, सुजितची ताकद, त्याचं टायमिंग, त्याचा क्लास, रॉयल शॉट आहे. टोटल स्कोर 52. 52 धावा धावफलकावर. 52 रन्स. काय बोलतो इथे सुद्धा हा बॉल अंगाचा वेध घेणारा चेंडू होता. बॅटचा फेस लवकर बंद झालं, त्यामुळे बॉल आणि बॅट मध्ये तितका मात्र संपर्क न होता तितकी ताकद जनरेट करता आली नाहीये. फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. बॉलला उचलला जितेशनं, अगदी फेकून देतील तोवर मात्र ही एक धाव अंकित होईल. सागर आणि सुजित स्वाभाविक आक्रमक खेळाडू होते आहेत. मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून होते. शेवटच्या अंतिमचे 3 चेंडू शिल्लक असतील. काय घडेल काय बिघडेल या मॅच मध्ये, कुठपर्यंत पोहोचतील आणि खेळातलं स्टँडर्ड कुठपर्यंत घेऊन जातील. हा बॉल लेग स्टिकला होता, लेग गली अर्थातच अगदी विकेट किपरला चकवून बॉल मागे गेला. जिथे बॅकअप मिळालं, एक मिळाली. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणारे. नेक्स्ट मॅच मध्ये आम्ही सीबीडी कॉप्स आणि त्यांच्या विरोधात टीम चव्हाण ब्रदर्स टॉस साठी या. लगेच करू आपण. टॉस जसा होईल तसा आम्ही आमचे आदरणीय पाटील सरांचा आम्ही विशेष सन्मान आम्ही करणार आहोत. विजय पाटील सर, जे आज काल आणि आज असे 2 दिवस ज्यांनी पंच म्हणून भूमिका सांभाळली, आमच्या स्पर्धेला एक वेगळी उंची देण्याचा खरं तर प्रयत्न केला. आज नेक्स्ट मॅच मध्ये आम्ही दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी इन्व्हाइट करू. चला, पोलीस सीबीडी कॉप्स आणि चव्हाण ब्रदर्स. चला, तिसरीला आउट झाल्या ना पंच. येस, 2 धावा मिळतील. म्हणजे नवीन फलंदाज धोनी हेअरस्टाईल न अप्पू गेलेत मैदानामध्ये. अप्पून कालच्या मॅच मध्ये 1-2 चौकार लगावलेत. या मॅच मध्ये आता शेवटचं अंतिम अखेर निर्वाणीचं फायनलच्या षटकामधील चेंडू शिल्लक असेल 1 आणि या एका बॉलवर किती धावा जमवतील सीबीडी कॉप्स. चव्हाण ब्रदर्स कॅप्टन कुठे आहात? आम्हाला हाय करा. चव्हाण ब्रदर्स कॅप्टन, चव्हाण ब्रदर्स कॅप्टन हाय करा. आलेत का? चला, चव्हाण ब्रदर्स कॅप्टन या. शेवटचा बॉल, टार्गेट सेट होईल. काय घडेल? आउटसाइड द ऑफ स्टिक. पंचांकडे पाहतायत. पंच सांगतायत इट्स अ फेअर बॉल, डॉट बॉल. बिंदी गेन. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स कडे, करूया आपण टॉस. आमचे सीबीडी गुरुद्वाराचे सदस्य, आमचे सिख समाजाचे सीनियर आहेत, ज्येष्ठ आहेत, हरपाल सिंह, इनकी ओर से हम करने वाले नेक्स्ट मैच का टॉस.
चला आपण करतोय हरपाल सिंग इनके शुभ हाथों से ये टॉस आणि याच दरम्यान एक महत्वाची अनाउन्समेंट आम्ही करतोय. अर्थातच इट्स अ बिग अनाउन्समेंट फॉर सीबीडी क्रिकेट. खुल्या गटामधील सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पुन्हा एकदा नव्या पर्वामध्ये नव्या उत्साहात महामानव चषक 2026 या स्पर्धेचं आयोजन एकंदरीतच मार्च 27, 28 आणि 29 या 3 दिवसामध्ये याच क्रीडांगणावर खुल्या गटामधील सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ज्या टीम्सना प्रवेश नोंदवायचा असेल त्यांनी आमचे समाधान प्रक्षाले, सुनीलजी जाधव आणि उमाकांत सर या आमच्या कॉन्टॅक्ट्सकडे जरूर तुम्ही संपर्क साधा. आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक असणार आहेत सुनीलजी रसन भैरे, अर्थातच पिंटू अण्णा, सचिनजी आव्हाड आणि शानप्पा गायकवाड. मार्च 27, 28, 29 महामानव चषक 2026 चा थरार खुल्या गटामधील खेळ आपण पाहणार आहोत. चला पाटील सर, आम्ही तुमचा विशेष सन्मान करू इच्छितो. विजय पाटील सरांना आम्ही विनंती करू की आपण अगदी सन्मानानं या व्यासपीठावर यावं. मैदानाकडे तुम्ही अप्रोच कराल त्या अगोदर तुमचा विशेष सन्मान आम्ही करतोय. पंच म्हणून ज्यांनी आम्हाला सहाय्य केलं, 2 दिवस मुख्य पंचांची भूमिका आणि विशेष करून खेळातली शिस्त आणि या शिस्तीला नेहमीच ज्यांनी प्राधान्य दिलंय असे आमचे विजय पाटील सर यांना मी इन्व्हाइट करू की सन्मानाने यावं आपण. पंचांचा सन्मान आम्ही करू. पंच म्हणजेच संयमी आणि महत्वाचं म्हणजे स्मित भाषा असलं पाहिजे. चला मॅच चालू करा. काय खुर्च्या घेऊन कुठे चाललेत? मंडपवाल्यांच्या खुर्च्या आहेत बाबा. जीपीएस ट्रॅकर लावलाय, कुठे नेलात तरी तुम्हाला पकडतील ते. अभिनं फार छान झेल टिपला. अभिचं ऍज अ फिल्डर म्हणून चांगलं कॉन्ट्रीब्युशन राहिलं, ऍज अ बॉलर म्हणून सुद्धा चांगलं कॉन्ट्रीब्युशन राहिलंय. चला सीबीडी कॉप्स आणि नेक्स्ट मॅच मध्ये 2 संघ आहेत, त्यांनी तयार राहायचंय. लगेच सामना होईल तसं लगेच मैदानामध्ये जायचंय. मला वाटतं सीबीडी कॉप्सच्या टीमने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. सो फिल्डिंग साठी सज्ज राहायचंय. नेक्स्ट मॅच मध्ये 2 संघांना आपण पाहतोय. एका बाजूला सीबीडी कॉप्स, त्यांच्या विरोधात चव्हाण ब्रदर्स. डिसिजन चेंज, फिल्डिंग घेतली होती. ओके चला सीबीडी कॉप्स दे वोन द टॉस, गोज विथ फिल्डिंग फर्स्ट. फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. So let's move on towards game. The game is on. The first ball of 40+ experience, तजुर्बा, अनुभव घेऊन मैदानाच्या आतमध्ये विशाल भोसले सर. पहिलाच बॉल आउटस्विंग फेकलाय. आत्मजितनं बॉलला टॅप केलाय. तांत्रिक कौशल्यासह आत्मजित नव्हे मयूर पवार होते आणि मयूर पवारनं तांत्रिक कौशल्यासह विराट कोहलीची आठवण करून देणारा हा क्लासिकल स्ट्रोक, टॅप अँड अ फोर.
57 टू विन. 57 धावा चेस करायचे आहेत. या 57 धावा चेस करण्यासाठी मैदानामध्ये दमखम दाखवावा लागेल. या 57 धावा चेस करण्यासाठी मैदानामध्ये फलंदाजी करत असताना तुम्हाला आक्रमण करावं लागेल आणि या 57 धावा डिफेंड करण्यासाठी अशीच टिचून गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. गोलंदाजाकडे कोणतं कौशल्य आहे, ते कोणत्या प्रकारचे चेंडू फेकणार ही ओळखण्याची कळा हे बॅटर्समध्ये असायला हवे आणि ती आहे लिलिया. हा ही बॉल ऑफ साइडला आउटस्टँडिंग. इट्स अ ट्रेडमार्क स्ट्रोक ऑफ विराट कोहली. वन्स अगेन कव्हर ड्राईव्ह चा क्लासिकल चौकार. आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मयूर पवार ची फलंदाजी पाहण्याची एक वेगळी मजा असते. प्रत्येक फटक्यामध्ये आधुनिक क्रिकेटचं सौंदर्य आपल्याला पाहायला मिळते. टेक्निकल बॅटिंग, जसा बॉल येतोय त्याच्यावर तसाच प्रहार केलाय आणि हाही बॉल गेलाय. इट्स प्रिटी सिंपल टू अंडरस्टँड. डाऊन द ग्राउंड अँड दॅट्स एंटरटेनिंग. अनदर हिट डाऊन द ग्राउंड आलेला हा अजून एक 4.44. 4 चेंडू 3 चौकार आणि 3 चौकाराने सही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती बिनबाद 12 या आकड्यावर. फक्त टपली मारली चेंडूला आणि अक्कल वापरून जणू काही शक्कल वापरतोय हा फलंदाज. नाव आहे मयूर पवार. 3 चेंडू 3 चौकार आलेत. एक डॉट आला बॉल, क्षमस्व. यावेळेला ऑफ साइडला फिल्डर आहेत. शॉर्ट कव्हर पॉइंट मध्ये, स्वीपर कव्हर मध्ये सोमनाथ. धाव मिळणार नाहीये. डॉट येईल बॉल. 2 चेंडू डॉट 3 चौकार 12 धावा. संमिश्र गोलंदाजी विशाल भोसले 40+ खेळाडू. साईराज चालताना बघा त्याची एक वेगळी अदा आहे बघा, स्टाईल थोडी बघा. म्हणजे रायगडचा वंडर बॉय जो आकाश तारेकर आहे ना, अगदी सेम तसाच. दिवेश, जस्ट करेक्ट मी इफ आय एम रॉंग. स्टाईल, अदा, स्वॅग, स्वेर, एक वेगळी त्याची एक शैली आहे. पण खेळतोही तितकाच छान. आज साईराजने इम्प्रेस केलंय. आहा हा हा हा. इट्स अ टिपिकल बॅकफुट पुल शॉट on the onside region and this is royal touch by the batter Mayur Pawar. षटकार. जसं पावसात इंद्रधनुष्य खूप सुंदर दिसतं, सर्वांना पाहायला ते आवडतं, अगदी तशीच इनिंग कलरफुल सजवली आहे. या इनिंग मध्ये क्रिकेटच्या सर्व रंगांची उधळण मयूर पवारच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाली. आणि मयूर पवारचा हा खेळ आपण जर का पाहिला तर 3 चेंडू 3 चौकार आले. एक ऑफ ड्राईव्ह केला, एक कव्हर ड्राईव्ह आपण पाहिला, एक बॅकफुट पंच आपण पाहिला, एक टिपिकल बॅकफुट पुल आपण पाहिला. म्हणजे 4 चौकार 3 चौकार आणि 1 षटकार सौंदर्यानं भरलेले फटके आपल्याला पाहायला मिळाले. मयूर पवार आणि आता आत्मजित आलेत आणि आत्मजितच्या बॅटमधनं मॅजेस्टिक आणि तोही सांगतोय जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. अजून एक षटकार आलाय. काय एक्झॅक्टली करावं आता मात्र. एक तरफ कुआ तो दुसरे तरफ खाई, इकडे आड तर तिकडे विहीर, असं खरं तर मी म्हणेन खेळ आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही बाजूने पॉवरफुल हिटिंग करणारे फलंदाज आहेत मयूर पवार आणि आत्मजित. आत्मजितची फॅमिली या मॅचला एन्जॉय करतायत. त्यांची वाईफ आली आहे अलॉंग विथ हिज किड. त्यांचे आपण वेलकम करूया मॅचला एन्जॉय करत असताना.
ओहो, दुपारचा चहा सोबतीनं कुरकुरीत खारी आणि आत्मजितची ही बॅट आणि त्यांच्या बॅटिंगची बातच न्यारी. जबरदस्त फुलातून बॅटिंग, सुपर बॅटिंग, मॅग्निफिसंट. रसिक प्रेक्षक मॅचला एन्जॉय करतात आणि त्यांनाही चौकार षटकार पाहायला आवडतात. हाही बॉल इम्प्रोवाइज स्ट्रोक, फटका सजवण्याचे जरी पोझिशन मध्ये नव्हते तरी सुद्धा क्रिकेटचा क्लास भरलाय या फलंदाजामध्ये आणि तुमची ओळख तुमच्या क्लास न होत असते. फॉर्म कॅन बी टेम्पररी बट युअर क्लास, युअर आयडेंटिटी वुड बी परमनंट. मयूर पवार आणि आत्मजित हे तोडफोड करणारे फलंदाज आहेत. दोघी जर का सीबीडीच्या ग्रामीणच्या एकाच टीम मधनं खेळले ना तर मात्र ग्रामीण टेनिस क्रिकेटला एक नवं वलय निर्माण होईल. आणि अजून एक नाव आहे आत्मजित, मला अजिबात हलक्यात घेऊ नका हेच ठणकावून सांगणारा हा षटकार आलाय. बॉल नव्हतं या फटक्यात तरी झाली कमाल. टायमिंगच्या जोरावर ठोकला हा षटकार. बॅट्समन आत्मजितनं केलीये ही कमाल कमाल कमाल. पॉवरफुल बॅटिंग, पॉवरफुल बॅटिंग. नो नॉइज, नो रश, इट्स जस्ट टायमिंग अँड हिज क्लास. प्युअर इलेगन्स पाहायला मिळालाय. क्लास झलकतोय. टोटल स्कोर झालाय 38. 57 काढायचे, धावा 38 झाल्या. 19 चेंडू आणि 19 काढायचे. अजून एक बॅट हातात, चेंडूवरची नजर, ना अतिरिक्त ताकद ना अतिरिक्त भार. टायमिंग प्रॉपर आणि चेंडू सीमारेषा पार. षटकार. ब्रुटल, मस्क्युलर, पॉवरफुल, डिस्ट्रक्टिव्ह बॅटिंग. गोलंदाजाच्या कानाला झिंझिना आणणारे षटकार. बेधडक तो आलाय आणि बेधडक तो ठोकतोय. षटकारावर षटकार. अजूनही 13 काढायचे. या षटकामध्ये तब्बल 26 धावा कुठून काढल्या. चला नेक्स्ट मॅच मध्ये सीबीडी कॉप्स वॉर्मअप करून घ्या. काय रोहित दादा फक्त पाणीच आहे ना? काय एवढे लांब लांब मारताय दादा? बॉल किती गेले? फक्त 13 काढायचे. एक 18 चेंडू 13. नाही कसं असतं ना स्वप्नील, धावा कमी राहिल्या ना की बॅटिंग टीम कडनं विचारायला येतात किती राहिल्या. आता ह्याच 45-50 राहिले असताना त्यांना माहित आता मॅच मध्ये आपण नाही येत, जाऊ दे राहू दे, कॉमेंटेटर सांगतो आपण, जेव्हा तो सांगेल तेव्हा आपण ऐकू. असू द्या, हरकत नाही. ह्युमन टेंडन्सी तशीच असते, हरकत नाही. आणि इसी बीच चौहान ब्रदर्स के टीम ओनर वीरेंद्र जी चौहान सर हमारे बीच है, बिल्कुल इन्वाइट करेंगे. आइए सर. आणि त्यांचा विशेष सन्मान करण्यासाठी आम्ही खुद्द स्पर्धेचे प्रणेते महेश कदम सरांना विनंती करू की आपण आपल्या शुभसे हा विशेष सन्मान आपण करावा. वीरेंद्र चव्हाण सर, आम्ही वीरेंद्र चव्हाण आणि त्यांच्या समेत अक्षय चव्हाण सर आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच आम्ही चव्हाण ब्रदर्सचे ओनर
यांचा आपण विशेष सन्मान या व्यासपीठावर करतो. थँक्यू वीरेंद्र सर, थँक्यू शैलेश सर, आपण आलात या स्पर्धेमध्ये, तुम्ही ओनर म्हणून भूमिका बजावली, आमच्या आयोजन कमिटीला तुम्ही सहाय्य दिलं आणि नेक्स्ट मॅचचा तुम्ही आनंद जरूर घ्याल आणि पुढच्या सीझन मध्ये सुद्धा तुमचा प्रतिसाद आमच्या समेत असाच राहील अशी आम्ही अपेक्षा करतोय. आणि वन्स अगेन ऑन बिहाफ ऑफ बिग बॅश लीग सीझन 3 आय वुड लाईक टू थँक्स टीम चव्हाण ब्रदर्स, इस्पेशली वीरेंद्रजी चव्हाण सर. चला विनीत वालनुसकर सर कुठे आहेत? त्यांनी सांगितलंय की इथून पुढे षटकारांसाठी 500 रुपये. आता मारले ते मगाशी, त्यांचं काय? इथे मात्र नक्कीच आपण पाहताय की हा डॉट बॉल आलाय. पैसा बुरीचीच होती महेश सर. चला आणि विनीत सरांना या आम्ही इन्व्हाइट करू. युवा आहेत सर्व युवा, आणि पहिल्यांदा महेश सर इस्पेशली आपल्या या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा ओनर म्हणून भूमिका सांभाळत असताना आज एका टीमला त्यांनी पुरस्कृत केले. त्यांचा आपण आभार व्यक्त करू. आम्ही विनीत वळणुसकर सरांना विनंती करू की प्लीज सर आपण सुद्धा या, आपला सन्मान आम्ही करणार आहोत. महेश कदम सरांनी नक्कीच त्यांच्या वतीनं आम्हाला इथे मात्र सूचना आलेली आहे की आपला सन्मान आम्ही करतोय. धावा झालेल्या आहेत त्या 45, 46, काढायच्या त्या 57 आणि अजूनही जिंकण्यासाठी 16 चेंडू आणि 11 धावांची गरज. विनीतजी वालनुसकर यांचा आम्ही विशेष सन्मान करणार आहोत. विनीत सर कुठे आहेत? इकडे आहेत का पप्पा? संतोषजी वालनुसकर. नाही मगाशी ते पैशांचं आम्ही म्हणालो ते ऐक लक्षात आलं असेल ना तुम्हाला? हो, आणि हा आहे कडक बेधडक पॉवरफुल डिस्ट्रक्टिव्ह, पॉवरफुल टीम, पॉवरफुल हा प्लेयर आणि पॉवरफुल हा शॉट. ताकदीचं प्रदर्शन, मयूर पवारची पॉवर. षटकार. जाऊ द्या, आपण पाहिल्या त्याच्या बॅट मधनं तब्बल षटकार ठोकले त्यानं 1 आणि चौकार ठोकले 3. एकूण धावसंख्या उभारली 20. न्यू बॅट्समन अब्दुल. सोमनाथ थोडं इंजर्ड झालाय त्यामुळे फलंदाजीमध्ये त्याला फार कॉन्ट्रीब्युशन देता आलं नाही. एव्ही फायटर्स या टीमसाठी व्हेरी अनफॉर्च्युनेट. सागरनं चांगला प्रयत्न केला संपूर्ण स्पर्धेमध्ये, शुभमनं चांगला प्रयत्न केला, महेशनं चांगला खेळ केलाय. हाऊ इज दॅट इज द अपील अँड अंपायर रेज अ फिंगर अँड बॅटर इज ओ यू टी आउट. पाहूया आपण पिचिंग इन लाईन कुठे आहे, इम्पॅक्ट इन लाईन आहे का, आणि हा बॉल क्लीन बॉल झालेत मला वाटतं. पाहूया पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये स्क्रीनवर आपल्याला काय पाहायला मिळते. वाजव डीजे. व्ही फायटर्स नावातच फाइटअप योद्धा असा आहे. खेळाडू सांगतायत की छाटले जरी पंख परिस्थितीने माझ्या उडण्याचे धाडस मी बाळगतो आहे.
वाट पाहतोय फक्त एका संधीची, त्या संधीचं सोनं करणं मी जाणतो आहे आणि ती एक अपॉर्च्युनिटी मैदानामध्ये येईल का आणि कमबॅक ते करतील का. 12 गेंदे 5 रनों की जरूरत. ऑन साइडला ड्राइव्ह केलं, बॉल फिल्डर आहे तिकडे, एकच मिळेल. आत्मजित व्हेरी रिलॅक्स माइंडनं ते खेळतायत. वैयक्तिक 7 चेंडू आणि 26 धावा. आज आपण जर का पाहिलं तर आत्मजितची ही बॅटिंग, त्याचा स्वॅग आपल्याला पाहायला मिळाला. आत्मजितनं नेहमीच इम्प्रेस केलं विथ हिज बॅटिंग स्किल. लांबच लांब उंच उंच षटकार तो अगदी सहज लिलया ठोकतोय आणि आज त्याचा खेळ मात्र आम्ही बहरताना पाहायला मिळाला. अजूनही 4ची गरज आहे. हा बॉल हाफ ट्रॅकर आहे. बॉलला सरळ समांतर रेषेत खेळलेत. डाऊन द ग्राउंड फिल्डर चूक करतील आणि धावा मिळतील 4 आणि इथे मॅच ऑलमोस्ट क्लिअर झाली आहे. अगदी जर का आपण पाहिलं तर सामना फिनिश झालाय. आम्ही अभिनंदन करू टीम लीगल ईगल या टीमचं आणि हार्ड लेग देऊ टीम एव्ही फायटर्स या टीमला. आणि नेक्स्ट मॅच मध्ये सीबीडी कॉप्स या टीमला सूचित करू आपण लवकरात लवकर लगेचच मैदानाचा ताबा घ्या. पहिल्या षटकासाठी प्राचारण करतील नवी मुंबई आणि सीबीडीचं क्रिकेट ज्यांनी प्रमोट केलंय अर्थातच अपदादा त्यांचा संपूर्ण संघ. सीबीडी कॉप्स टीमला मी लगेचच विनंती करू की फिल्डिंग सजवून घ्या. चव्हाण ब्रदर्स चे सलामीचे पहिले 2 फलंदाज मला वाटते अनिकेत मैदानामध्ये येतील. सोबतीनं त्याचा जोडीदार आपल्याला पाहायला मिळेल. कुणी कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा या क्रिकेट या खेळाचा आनंद घेत राहा. जयघोष क्रिकेटचा जल्लोष सीबीडी आणि बिग बॅश लीगच्या सर्व खेळाडूंचा. स्टे ट्यून विथ अस विथ पनवेल टेनिस क्रिकेट .live.